जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
टाळी वाजवा जोरात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडेला, पद्मनाभ जोडेला, पद्मनाभ जोडेला. दर्शनी आला पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. हे संपुष्ट हे हृदय पेटी करुणी कोटी साठव. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडेला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी कोटी साठव. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. हे तुका मने होता तुका मने होता तुका मने होता तुका मने होता देवा तुया गावाचा बदला. पंचदर्शनी आला पद्मनाभ जोडेला. होता देवा तुया गावाचा बदला. पंचदर्शनी आला पद्मनाभ जोडेला. विठोबार फुलाय, विठोबार फुलाय, विठोबार फुलाय, विठोबार फुलाय. ओके हां, विठोबार फुलाय, विठोबार फुलाय, विठोबार फुलाय, विठोबार फुलाय.
हॅलो
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, हे संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, विठाला 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 अष्टांग योगी महासौख्यदाता, शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा, नमस्कार षष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सांगणीला बुधावं, जगडनीत पाणी मंडनम मंडनान, तरुण तुलसी माला कंजनम गंजन नेत्रम, सवयद बलास मिठ्ठलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है, समागत्य तिष्ठन् तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पडरंग गुरुप्रथमणम, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो पापाची सद्गुरुदास तुका, हरिकला भक्ती ज्योतरार्थावतारम कलंकां कधी ज्योतिकामधि वक्रम, कलानी शवादा आपणोदार रक्ष, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळ,
तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालोच रात्री मेकला कुसरे काही जणीने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक सेवेला की सेवक भाविका चरणा अभो स्वामी तुकया देव यावरी न करावा अभेरू विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा आजुक सोळा स्वर्गी नाही उजळले भाग्य आता अबगी चिंता वारली संत दर्शनी हालाव पद्मनाभ जोडीला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पद्रुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचं लाडकं लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणार एकमेव साधू ऐका ऐका ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं हे मानवी जन्मातलं ज्यांनी महत्वाचं गणित ओळखलं आणि सदैव वैकुंठाला जाऊन या विश्वातली एकाच मनुष्यानं ज्याने क्रांती केली असा एकमेव मनुष्याला मनुष्य जन्माला यावं पण स्वर्गातल्या देवांना सुद्धा एवढी ख्याती करता नाही आली एवढी ख्याती ज्या साधूची त्या साधूचं नाव श्रीमंत तुकोबार आहे आणि त्यांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय काय म्हणतात तुकोबार आहे आजचा अभंग लय गोड आहे बरं का ऐकलं तर तुम्हाला कळणार आहे तुकोबार आहे म्हणतात माझं भाग्य उजळलं बरं का ऐका ना शिकारांनो माझं भाग्य उजळलं पण कधी उजळलं 3 काळलेलं कोणते काळ काल जो होऊन गेला व्याकरणामध्ये शिकवले आपल्याला काल जो होऊन गेला त्याला दुष्काळ म्हणावं बरोबर ना कोणता काळ काल जो होऊन गेला तो काळ कालचा काळ जो होऊन गेला त्याला भूतकाळ म्हणावं आता जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं वर्तमान काळ आणि उद्याचा येणारा भविष्य काळ मग तुकोबार आहे आता हा शब्द लिहितात आता साहेब आणि आता हा शब्द
कोणत्या काळात येतो? बोला बोला. कोणत्या काळात? वर्तमान काळात. आणि तुकाराम महाराज वर्तमान काळात बोलतात. वर्तमान पत्रात नाही, पण वर्तमान काळात लिहितात. काय म्हणतात? माझं भाग्य उजळलंय. कधी? काल नाही, उद्या नाही, आता भाग्य उजळलं. पण कशानं? अजून काय झालं? नुसतं भाग्यच उजळलं नाही, अभागी चिंता वारली. वारली म्हणजे काय? संपले. आणि चिंता संपल्यानंतर कशानं संपले? मोठे हिंमत आहे. हे संतांच्या दर्शनाला शक्य झालं. संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडेला. संतांच्या दर्शनाने हे शक्य झालं. काय? माझं भाग्य उजळण्याचं गणित संतांच्या दर्शनानं झालं. बरं, अजून काय केलं तुकोबारा? तुम्ही तुकोबारा मध्ये संपुष्ट हृदय पेटी. हे काय केलं? करुणी पोटी साठवू. हा भाव आहे ना, आम्ही हृदयामध्ये साठवला, पोटात साठवला. पण हा भाव एका जन्मातला नसतोय. आज तुम्ही कीर्तनात आलात, हे एका जन्मातली पुण्य आहे ना, हे अनेक जन्माची पुण्य असावी म्हणून तुम्ही कीर्तनात आला. म्हणून एक वाक्य बोलून जाईल. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं, लेकिन इस मंडप में, इस दरबार में वही लोग आते हैं, उन्हें भगवान जी बुलाते हैं, उन्हें भगवान जी बुलाते. मग तुकोबारा म्हणले तेच ना, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावा म्हणजे अंतकरणातल्या भावानं सापडवला. का? संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडीला. विठ्ठल अभंग सुंदर निवडलाय. अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर अगदी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपलं श्री क्षेत्र हे संत शक्तिधाम देवस्थान आणि लोकनेता प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ नवीन नाशिक या ठिकाणी आयोजित हा भव्य दिव्यतेका अखंड ज्ञानयज्ञ सोहळा. या ज्ञानयज्ञ सोहळ्याला गेली अनेक वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अनेक वर्षापासून, अनेक कालावधीपासून हा चालत आलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा. सप्ताला गेली मला वाटतं भाऊ अनेक वर्ष, सप्ताची वय वर्ष सांगता येणार नाही, असा अखंड कालावधीपासून हा ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे. आणि ज्ञानयज्ञ सोहळा जरी नवीन नाशिक मध्ये आहे, पण मला आजचा भास नवीन नाशिक मध्ये कीर्तन करण्याचं होतच नाही. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा भास या ठिकाणी मला पाहायला मिळतोय. का? पंढरपुरातून अगदी केदारनाथलाच आलो की काय असं वाटायला लागले. आणि म्हणून गोड गोड असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि वातावरणामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालंय. मागच्या वर्षी माझं कीर्तन दुसऱ्या दिवसाला होतं, बरोबर ना? काही ना आठवण, काही ना नसेल आठवण. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाट्याला होतं. आणि मी त्याही वर्षी म्हटलं, गेल्या वर्षी म्हटलं मी पुन्हा येईल. आणि मला पुन्हा यावं लागलं. कारण की का? या सप्ताची एक खासियत आहे, नवे नवे या शक्तिधामची एक खासियत आहे. मी माझा अनुभव सांगतो, लोकांचा काय अनुभव आहे हे मला काही माहिती नाही, पण विकासजी मी माझा अनुभव सांगून जाईल. या शक्तिधाम मध्ये माझं नाशिक जिल्ह्यातलं पहिलं कीर्तन झालं. ते भाऊंमुळं संगमनेर मधून इथपर्यंत येण्याचा योग आला. संगमनेर पर्यंत, त्यांच्या गावापर्यंत, निमूण गावापर्यंत आलो, पण तिथून इथपर्यंत येण्याचा योग भाऊंमुळे आला. आणि या शक्तिधाम पासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आज असा एकही तालुका शिल्लक राहिला नाही की त्या तालुक्यात मी कीर्तन केलं नाही. ही आज शक्तिधाम देवस्थानची खासियत आहे. नवे नवे हे त्रिपीठ, नवे नवे आमच्या मारुतीरायाचं आणि गोमातेची सेवा. मी भाऊंचं माझं कायमच, मी रात्री कोडे कीर्तन रूपी सेवा असू द्या, आमचा हा परिवार सांगून जाईल, रात्री 12 वाजू द्या नाहीतर 1 वाजू द्या, आमच्या गोमातेचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच इथून गेलो नाही. कदाचित त्या गोमातेची माझ्यावर कृपा झाली असावी आणि म्हणून हे लेकरू महाराष्ट्रभर फिरतय. आज ही कृपा ही शक्तिधामची झाली आहे. आज या कृपेमुळे मला या ठिकाणी बोलावं लागतंय आणि बोलतोय. आज खरं तर सौभाग्य समजतो, म्हणूनच अभंग निवडला. उजळले भाग्य आता अभंग निवडला. इथं आलोय, हिचे चैतन्यच आहे, चैतन्य पाहायला मिळतंय. आणि या चैतन्यामध्ये मला सेवा करण्याचा योग मिळाला. गोविंद भाऊ आणि आमचे कावेरीताई यांचे योगदान. सप्ताहामध्ये एकही देणगी आजपर्यंत स्वीकारली नाही असा हा सप्ताह. खरं तर गोड असा सोहळा आहे. पण आपण जरी येत असाल, पण एक काम करा, नुसतं येऊ नका. काय करा तुम्ही म्हणता, मग महाराज तुम्ही सांगायला आला का? नाही नाही, काय करतो आपण, एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जरी गेलो 50-100 रुपये खर्च करतो का नाही? करतो. आणि मग इथं करा ना, इथं थोडाफार आपला जर 1 रुपया जरी गेला ना, त्या लाख रुपयाच्या बरोबरीला असतो बरं का. कसा? लाख रुपयाची किंमत तेव्हाच असते ज्यावेळेस 99,999
ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस त्या 1,00,000ची किंमत होतच नाही. त्याची किंमत कधी होती माहिती का? त्यामध्ये 1 रुपया ज्यावेळेस घालाल त्यावेळेसच त्या 1 रुपयानं 1,00,000ची किंमत वाढली जाते. बरेच देणारे असतील पण तुमचा 1 रुपया लय महत्वाचा असतो. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा गोड सोहळा या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळे माझे जीव की प्राणच आहे. काय बोलावं, गायनाचार्य मंडळींचं जर पाहायला गेलं गायन, ए वा, असं वाटतं म्हणपातली कधी इथली एखादी म्हातारी उचला तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागेल तिला. असं गोड गातात, इतकं गोड. सदा आनंद, ज्यांच्या नावात सदा आणि आनंद असे कडुळे, नाही आनंद असे सदा कडुळे, कडुळे आज बदलीच करून टाकू, सदा आनंद आनंद गुरुजी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. एकदा जोरदार टाळी वाजवायची आमच्या सदानंद दादांकरता. आवाज इतका सुंदर आहे, कोणत्याही लहरीचं आणि कोणत्याही षडजाचं गाणं त्यांना सहजरित्यानं गाता येतं असे आमचे सदानंदजी महाराज. दुसरे आदरणीय आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव मालेगाव या ठिकाणून या ठिकाणी उपस्थित आहे. मालेगाववरून या ठिकाणी आमचे खरं तर आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व आदरणीय मिलिंदजी महाराज अजण, खरं तर मिलिंद महाराजांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायची. जुनं गाणं आहे आणि विशेष तत्वानं तयारीचं गाणं आहे. आवाज मला वाटतं बऱ्याच लोकांना त्यांनी प्रसिद्ध केलं आणि ते स्वतः सिद्ध आहेत बरं का. असे हा काही नाही कळालं तुम्हाला, नाही कळालं जाऊ द्या, मी सांगेल नंतर. हा पाहुण्या कळाला. हा आणि म्हणून आमचे मिलिंद महाराज गोड गोड अगदी द्यावे तेवढे धन्यवाद. मिलिंद महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे परमार्थिक स्नेह नाना आहेत, आदरणीय महाराज आहेत, आमचे सगळे बरं का. नाना तुम्हाला सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. टाळकरी मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. सुंदर आदरणीय सगळे महाराज मंडळी आहेत. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आदरणीय आमचे बंडा तात्या महाराज कराडकर इकडे काय करायला आले गड्या, आधी तसंच वाटलं मला. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, सध्या महाराष्ट्रातला कोणताही सप्ताह मोठा घालायचं म्हटलं का एकच नाव चर्चेत आहे बरं का, तो सप्ताह त्यांच्या वाजवण्याशिवाय पूर्णच होत नाही. असं एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रात बरं का, असं आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय विकासजी महाराज बेलूकर. वाजवा ना, जोरात वाजवा, नाही त्यांच्यासारखं वाजवतात त्या वाजवण्यावर शतदा प्रेम करावं. मी तर मला वाटतं माझा जीव ओवाळावं, त्यांच्या ओवाळून टाकावा. असं गोड व्यक्तिमत्व. आणि आमचं स्वभाव इतका गोड आहे, वाजवणं इतकं गोड आहे आणि वाजवण्यातली स्पष्टता मनाला भावते, गोड सुंदरता. त्या मनात वाजवणारी दिव्यता एवढी भव्यता आहे की मला वाटतं की आमचं कीर्तन राहू द्यावं आणि तुमचं वाजवणं ऐकत राहावं. ईश्वरीय देणगी आहे. मला वाटतं सरस्वती मातेनं आपल्याला बनवताना एक काहीतरी वेळ काढावा म्हणून एवढं सुंदर वाजवतायत. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद, महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असा नाशिक जिल्ह्यातला साऊंड आमचे विकी दादा काळू बाळू. हा काळू बाळू हे नाव नारायणगावला प्रसिद्ध होतं आणि आता इकडे नाशिकला प्रसिद्ध झालं. असू द्या. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा टाळी वाजवायची आमच्या विकी दादा करता. विशेष तत्वानं आज माझ्या कीर्तना करता आदरणीय साहेबांचं नाव काय, लक्ष्मण साहेब, आपण सुद्धा उपस्थित राहिला बरं का. आपलं मोठं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आणि सगळा माझा परिवार बरं का, आज मग परत म्हणायचं नाही महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही, माझा सगळा परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा लय प्रेम आहे माझ्यावर. किती वाजता येऊ द्या पण चहा तयारच असणार. 1 वाजू द्या नाही तर 2 वाजू द्या. हे तुम्ही दिलेले प्रेमाची पावती आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त काही हे पायावरी, मस्त काही हे पायावरी.
जन्माला आला. मग जगणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं हे सांगूनच जाईल, मी बोलून जाईल. आमचं जगणं आणि वागणं इतकं गोड असावं ना. आम्हाला मनुष्य देहामध्ये जन्म मिळाला आणि मनुष्य देहासारखा देह नाही बरं का. अनेक लोकांचं स्वप्न आहे की मृत्यूलोकी बाबा जन्मावा, स्वर्गीच्या आम्हाला इच्छिताती देवा मृत्यूलोकी बाबा जन्मावा. आम्हाला मानवी जन्मातला मनुष्य देह मिळाला. आणि मनुष्य देह मिळालाय कशाकरता मिळालाय माहिती का? महाराज म्हणले भजनाकरता मिळाला. देवी देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा भजनाकरता मिळाला असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे बरं का. शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की माणसानं, हो ना दादा, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला बोला, जरा बोला ना. तुम्ही एवढं जीव तोडून बोलतोय, जरा बोला चला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणलात कबीरदास महाराज. आवटा हात का मानव देह, आवटा हात का मानव देह आलाने तुझ दिया. आवटा हात का मानव देह आलाने तुझ दिया. भजमन नारायण तू भजमन नारायण हे भजमन नारायण. भजना करता आलो वा. मग भजनाची आज आमची गोडाच असेल. किती गोड असेल. महाराजांचे अनेक प्रमाण आहेत. मानवी जन्मातला महत्वाचा नरदेह मिळालाय आम्हाला, त्या प्राप्ती करता मिळालाय. आणि ज्यानं प्राप्ती केली नाही त्याचं काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाला गजारे विठ्ठला. आणि नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्मच वाया घालवायचा नाही. तर आई आम्ही प्रेमानं भावानं त्याचं भजन केलं पाहिजे. का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला. भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. भाव जर असेल तर देव मिळतो. आज तुम्ही आलात ना, तुमच्या हृदयामध्ये भाव असला पाहिजे. नुसतं भजनही करू नका. नुसतं भजन केल्यानं, नुसतं कीर्तन ऐकल्यानं देव मिळत नाही. मग देव कशाने मिळतो? आपण एखादी वणी म्हणतोय ना, देवा अशान पावायचा. मोठ्यानं बोला ना, मोठ्यानं. आम्ही एवढं जीव तोडून म्हणतोय सगळे. जरा मोठ्यानं आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. देवा अशान पावायचा. थांबा ना, मला येऊ द्या ना, मला येऊ द्या. तुम्हीच चाललेला घेता. देव बाजारचा हे मनी नाही भाव म्हणे. शाबास. मनी नाही भाव म्हणे. देव अशान पावायचा. देव बाजारचा. पुरुष मंडळी थोडं. दगडाचा देव त्याला वाटराचं बेव. मातीचा देव त्याला पाण्याचं बेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव. सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. देव अशान पावायचा. देव बाजारचा. देव मिळतो ना भावाने आणि प्रेमाने. फक्त भावाने प्रेम असलं पाहिजे. नवीन नवीन सारी गुरुजींनी शब्द लिहिला ना, खरा तो एकची जगाचे बांधकोर. आपलं ते जगाला प्रेम अल्पावे. कधीतरी प्रेमानं भावानं जगलं पाहिजे. का माहिती का? एका ठिकाणी गोड लिहिलंय, अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा. हे जगे कुणाचे सांग बया माणसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची. जायचं तर काय करावं? माणसानं त्याचं भजन गावं. भजना करता आलो. कसं नरदेह आपल्याला जो मिळालाय ना, नरदेह हा भजना करता मिळालाय. गोड लिहिलंय नाथ बाबांनी. किती गोड लिहिलंय. नरदेह हा दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गंगा
वासुदेव वासुदेव नामस्मरण करताच तुम्हाला आम्हाला नरदे दिलाय काय हय अकबो जो शाम का दर्शन किया करे हय शीश वो जो प्रभु चरण में बंधन किया करे बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख होए जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती से शोभने हाथ है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन ऐसे लागे असा भावाने असं प्रेम असलं की देव मिळणार आहे मग भावाने प्रेम असलं पाहिजे ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला देव लागणार शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला मग आम्ही देवाजवळ जाण्याकरता आर्तता ठेवली पाहिजे काकड्यात लिहिले ना काय मी उद्धार पावे काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ही आर्तता तुमच्या आणि माझ्या मनात असावी पण ही आर्तता जर असेल ना मग आम्हाला देव लांब नाही पण ही शोधण्याची भूमिका आमची शुद्धच असेल महाराज म्हणले आम्ही तो शोधला आणि मिळवला एवढंच नाही मिळवलाच काय देव आमच्या घरामध्ये आणून ठेवला कसा आणून ठेवला माहिती का महाराज म्हणले तो इतका गोड आहे की फक्त त्याला मिळवण्याची आर्तता तुमची शुद्ध असावी आणि ज्यानं ते मिळवला महाराज म्हणले त्याच्या जन्माचं सार्थकच झालं तो काय म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे देखलिया हे जन्माचं सार्थक आहे पण सार्थक करण्याकरता आम्ही ती संगत लय महत्वाची कोणाची संगत संताची संगत का संगत जर चुकली तर कुसंगी नाडीला साधू जैसा टेकनाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगी नाडीला साधू जैसा मग आमची संगत गोड असावी तुमची सुद्धा शेजारी चांगली असावी असं मी नाही सांगत नाथ बाबा म्हणले अजय शेजारी चांगली असावी कोण चांगली असावी शेजारी चांगली असावी आणि शेजारी चांगली असली का पंढरपूरला जाता येतं माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळ्या म्हणणार का माझ्या मागे म्हणायचं सगळ्यांनी चला तयार असं या शेजारीला बरं नाही केलं का बया पुढचं म्हणून मोकळ्या झाल्या मला पंढरीला गेलं ग बया मग आमची शेजारी चांगली असावी कोण पण कोणती शेजारी एक अंतर्मुखातली शेजारी आणि बहिर्मुखातली शेजारी महाराज म्हणले अंतर्मनातली महत्वाची अंतरीची घेतो गोडी बाह्य जोडी भावाची मग अंतरंगातला रंग देवाला आवडतो पण आपण काय झालोय काय मुलं अशी वरल्या रंगा वरल्या आळीचा रंग वरल्या आळीचा रंग देवाला आवडत नाही देवाला एकच आवडतो कोणता रंग ज्यानं शुद्धतेचा रंग पांडुरंगाजवळ लावला आणि ज्याच्या जीवनात पांडुरंग आला त्याला कसल्याच प्रकारची भीती नसते हा जन्मातला खरं तर महत्वाचा भाग आहे आम्ही हा भाग जोपासला पाहिजे एवढी भक्ती करून सुद्धा तुम्हाला ना आम्हाला देव मिळायला तयार नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की महाराज हल्ली आम्हाला देव मिळत नाही का देव मिळत नाही मी सांगू का ऐका का देव मिळत नाही हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कडून येणार अरे कपडे झाले छोटे लाच कडून येणार अन्न झाले हायब्रिड आरोग्य कडून येणार माणूस झालाय पैशाचा माणूस की कडून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कडून येणार तो देव कडून येणार साहजिकच गोष्ट आहे देवाला मिळवायला निघाला तर तुमचा भाव लय शुद्ध गरजेचा आहे पण आम्ही तुला लावायला तयार नाही अरे गाण्याला म्हणावं लागलं काय म्हणावं लागलं देवानं माणूस म्हणून तुला पाठवलं देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं तुला देव नाही आठवलं एक सारच वेड्या वाया घालवलं माणसा आता
मी अजून एक मुख्य वाक्य बोलू. अरे दगडाला जर शेंदूर लावला, आई बर काय आजी आई बर का, दगडाला जर शेंदूर लावला कसं काय होतो? बोला ना, मोठी गंमत आहे. काय होतो? देव होतो. अरे दगडाला जर बुक्का लावला पंढरपूरचा विठोबा होतो. दगडाला जर भंडारा लावला विकायचे जेजुरीचा खंडोबा होतो. पण या दगडाला असा कोणता रंग लावावा लागल की याचा माणूस होईल? सध्या माणूस माणसासारखं जगायला तयार नाही. म्हणूनच तुकोबाराय म्हणले, एक काम करा आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. भाग्यलय महत्वाचं आहे. संताजवळ जायचे ना, आज तुम्हाला भाग्यलय महत्वाचं आहे. सध्या ना महाराज परिस्थिती झाली सध्या आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी पण उत्तर महाराष्ट्रामध्येच, पश्चिम उत्तर एकच आला, आपला नगर आणि नाशिक एकच आहे थोडक्यात. आणि मी पाहतोय सध्या महाराष्ट्रातली एक विचित्र परिस्थिती झाली. काय परिस्थिती? सध्या आपल्याकडे पोरांना पुरी भेटत, तुमच्याकडे कसं आहे? बोला की आजी, बोल की कसं आहे तुमच्याकडे? भेटतात ना? नाही भेटत, नाही भेटत. असं भाग्य सांगतो मी. एका गावात 3 पोरं होती, 3. भाग्य सांगतो मी पहिल्याच्या रात्री समाजांची. एका गावात 3 पोरं होती आणि 3 पोरांची लग्न शेतीवर होते, त्याच्यामुळे होत नव्हती. सध्या पोरग कुठंतरी चिकटलेलं दाखवावं लागतं. चिकटलेलं म्हणजे खांबळ्याला, कुठंतरी नोकरीला असावं लागतं म्हणजे पोरगी भेटते साधारण, बरोबर ना? हा, चिकटलेलं दाखवावं लागतं म्हणजे खांबळ्याला बिंबळ्याला आपलं कुठंतरी नोकरीला आहे असं दाखवावं लागतं, बरोबर ना? आणि मग त्या तिघाई भावांनी एक ट्रॅक्टर तिघांच्यात घेतला, जॉन डियर नावाचा. डियर बरं का, जॉन डियर नावाचा ट्रॅक्टर घेतला बरं का. डियर असं, हा हा नाही कळालं, जाऊ द्या असं द्या. हा, जॉन डियर नावाचा ट्रॅक्टर घेतला आणि महिन्यात त्यांची लग्न पण झाली. लग्न झाल्यानंतर पुढच्या परत दुसऱ्या महिन्यात त्यांच्या वाटण्या पण झाल्या. पाहता काय माझ्याकडे वाटण्या झाल्या. वाटण्या झाल्यानंतर अण्णा बरं का, वाटण्या झाल्यानंतर आता एक ट्रॅक्टर तिघांच्यात वाटायचं. काय काय वाट्याले? एक एक टायर वाट्याला आला. टायर वाट्याला आल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, हेच दिवस आंबरायचे दिवस. आणि त्यांच्या दारासमोर एक आंब्याचं झाड होतं. काय होतं? बोला बोला. आंब्याचं झाड. 1 नंबरच्या भावाला आपल्याकडे थोरला भाऊ म्हणतात, बरोबर ना? थोरला का धाकला? थोरला. थोरला थोरला झाडाखाली आला आणि मोठ्याने ओरडायला लागला, हे आंब्याचं झाड मी लावलं. म्हणल्यानंतर या आंब्याच्या वाट्या कोणाला मिळाला पाहिजे? बोला ना. थोरला म्हणला, मला मिळाला पाहिजे. धाकला म्हणजे 2 नंबरचा मधला म्हणला, आंबा जरी तू लावलाय पण आंब्याला पाणी कोणी घातलंय? बोला ना. मी घातले. 2 नंबरचा म्हणला, आंब्याचा वाटा मला सुद्धा मिळाला पाहिजे. 3 नंबरचा म्हणला, आंबा जरी तुम्ही लावलाय, आंब्याला जरी पाणी तुम्ही घातलंय, पण नात्यानं मी तुमचा कोण आहे? बोला. हा, भाऊ. आणि भाऊ हा शब्द जर उलटा वाचला, जो भावाच्या संकटामध्ये उभा असतो त्यालाच भाऊ असं म्हणावं. म्हणजे बरोबर आहे. मग यांनी आंबा उतरवला बरं का, नाशिककर आंबा उतरवला. आंब्यावर निघले 160 आंबे. पहिल्या भावानं 100 आंबे उचलले. यांना राहिले किती? बोला बोला. गणिताला कोण होतं? 100 आंबे उचलले. 100 आंबे उचलल्यानंतर राहिले किती? 60 राहिले. 2 क्रमांकाच्या भावानं 50 उचलले. राहिले किती? 10. गणिताला चांगलं मास्तर होतं गाड्या तुम्हाला. असं 10 आंबे राहिले. 3 क्रमांकाच्या भावानं 10 उचलले. पहिल्या क्रमांकाच्या 100, 2 क्रमांकाच्या भावानं 50, असं तिघांनी आंबे उचलले. आता नाशिक मधला सिडको मधला बाजार होता. हा, हे गेलं बाजारला. 1 नंबरचा भाऊ बाजारला गेला. बाजारला गेला आणि 1 रुपयाला एक आंबा लावला. 1 रुपयाला एक आंबा लावला. 11:15 वाजता त्यानं सगळे आंबे संपून टाकले. 11:15 वाजता सगळे आंबे संपून टाकले. नाही कळालं तुम्हाला? 11:15 वाजता सगळे आंबे संपून गेले. 1 रुपयानं त्याला 100 आंब्याचे किती मिळाले? बोला. 100 रुपये मिळाले. घरी आलं ना, आणायला लागलं, हे माझे 100 आंब्याचे 100 झाले. 2 क्रमांकाच्या भावाला लगेच पिशवीत आंबे भरले. 50 आंबे घेऊन बाजाराला गेलो. बाजारात गेलो आणि घ्या आंबे. पण बाजारात नेमके आंब्याचा शॉर्टेज पडला. यानं 1 रुपयाचा आंबा 2 रुपयाला लावला. याचे पण 2 वाजेपर्यंत सगळे आंबे संपले. झाले किती? 50 आंब्याचे 100. घरी आढायला लागलं. घरी येऊन आढायला लागलं. म्हणलं, तुझ्याच काय 100 आंब्याचे 100? या पठ्ठ्याचे 50 आंब्याचे किती झाले? 100 झाले. 3 क्रमांकाचा जागा झाला. त्यानं लगेच गोंडपाटात ते 10 आंबे भरले. बाजारात गेलं. नेमकी बाजारात गेलं आणि बाजारात गेल्यानंतर नेमकी पाऊस पडायला सुरुवात झाली.
पाऊस पडायला सुरुवात झाली, पण बाजारात जेवढे आंबेवाले ते तेवढे सगळे घरी निघाले. हे एकटंच जाऊन बसलं 3 क्रमांकाचं. बाजारात गेलं आणि एकटंच जाऊन बसलं. हे एकटंच आडायला लागलं, आंबे घ्या आंबे. आता गिराईकच नाही तर काय आंबे घ्या. एकटंच आडायला लागलं. आणि नेमकी त्या गावामध्ये, म्हणजे इथलं नाही दुसरीकडचं, त्या गावामध्ये एक सदग्रस्ताचा मेवणा आला होता. मेवणा आला होता. आणि मेवणा आल्यानंतर बायकोला, म्हणजे ते गुरुजी होते आणि गुरुजींना आज्ञा केली. गुरुजींच्या बायकोला काय म्हणतात? गुरुजींच्या बायकोला काय म्हणतात? जसं डॉक्टरांच्या बायकोला डॉक्टरीन, महाराजांच्या बायकोला महाराजींबाई, महाराजीनच का महाराजींबाई असू द्या. तसं काय असेल ते मास्तरीनबाई, मास्तरीनबाई गुरुजींपाशी आल्या. गुरुजी, माझ्या भाऊ लय दिवसांनी आलाय, एक काम करा, दुसरं तिसरं काही केलं असतं, पण आपल्या गावात सप्ताह चालू शेडकोच नाही कळलं? असं द्या. दुसरं तिसरं काही केलं असतं, पण आपल्या गावात सप्ताह चालू आहे. तुम्ही एक काम करा, बाजारात जा आणि बाजारात जाऊन माझ्या भावाकरता आंबे घेऊन या. गुरुजींनी एका छत्री घेतली, एका पिशवी घेतली. घेऊन निघाले गुरुजी बाजारला निघाले. बाजारला जात असताना गाळात 2-3 वेळा सरकून पडलं ना गुरुजी. बात काय माझ्या पडलं, गेलं गुरुजी बाजारात. अरे काय काय माणसांना मोठ्याने बडबड करायची सवय असते. गुरुजी बाजारात गेलो, अशी भिंत होती. भिंतीच्या या दिशेनं 3 क्रमांकाचा भाऊ बसला होता आणि गुरुजी या दिशेने येऊन उभं राहिलं. काय ते नाही, कधी उठतं कधी चालते. आता कुठून आंब्यावाला न्यायचा? एक काय आंब्यावाला कुठून न्यायचा आंबा? एवढं गुरुजी मोठ्यानं बोलायला लागले. आणि 3 क्रमांकाच्या भावानं सगळी बडबड ऐकली. 3 क्रमांकाचा भाऊ म्हणला, आपलं भाग्य उजळलं आता. ते पुढून आलं. गुरुजी, गुरुजी आय एम हेअर. नाही का थोडस इंग्रजी का? मी इथं आहे. गुरुजी पुढून आले. गुरुजी म्हणले गावासारखेच भेटले. मग म्हणले, आंबे तुमच्याकडं? आंबे माझ्याकडं. गुरुजी, घ्यायचे तुम्हाला आंबे? गुरुजी म्हणले घ्यायचे. केवढ्याला दिला आंबा? गुरुजी, खरंच घ्यायचे का तुम्हाला आंबे? गुरुजी म्हणले, आता घ्यावाच लागते, नाही तर घरी गेल्यानंतर शिव्या खावा लागतील. घ्यायचे आंबे, पण कितीला दिला आंबा? गुरुजी, खरंच आंबे घ्यायचे? गुरुजी म्हणले, खरंच घ्यायचे. तो म्हटला, घ्यायचे तर घ्या, नाही तर बघा टोपली उचलली चाललो घरी. हे का आंबे 10 रुपयाला का आंबा लाव, तुम्हाला घ्यायचे तर घ्या, नाही तो टोपली उचलली चाललो मी घरी. गुरुजीचा नाविलाज झाला. गुरुजीला 10 रुपयाला एक आंबा घ्यावा लागला. 10 आंब्याचे किती मिळाले? बोला, 100. आता मला सांगा, पहिल्या भावाला 100 आंब्याचे किती मिळाले? 100. 2 क्रमांकाच्या भावाला 50 आंब्याचे किती मिळाले? 100. आणि 3 क्रमांकाच्या भावाकडे 10 आंबे होते, त्याला किती मिळाले? 100. मला सांगा, तिघांनी भांडणं केली, तिघांनी ओढाताण केली, पण मला वाटतं ज्याच्या नशिबात जेवढं आहे तेवढं मिळाल्याशिवाय राहत नाही. नशीब लय महत्वाचं आहे आणि ते भाग्य लय महत्वाचं आहे. पण सांगू, जी भाग्यात गोष्ट नाही ती अनुकूल करायचे, तर मला वाटतं कधीतरी संत शक्तिधाम मध्ये यावं आणि शक्तिधाम मधल्या संतांच्या संगतीची गरज आपल्याला फार महत्वाची आहे. का माहिती का? तुकोबारे म्हणतात, या संतांच्या सान्निध्यातच भाग्य उजळतं. अभंगाचं पहिलंच
आम्ही संतांच्या संगतीची गरज केली पाहिजे. काय होतं संतांच्या संगतीत आहे का? आज सांगतो गड्या, संतांच्या संगतीत काय होतं का म्हणत देऊ? संतांच्या संगतीत देव आमचा सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. मग देव सांभाळ करतो आणि सांभाळ करण्याची भूमिका त्याच्या जवळच आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. एकाची मी पुरावा सांगेन. तुकोबारायची कीर्तन असायची लोगावला बरं का, पुण्याच्या जवळच. आता जिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ झालंय, एअरपोर्ट, हा, आणि त्या विमानतळाच्या तिथं आता शिळा मंदिर झालंय, बरोबर ना समाधानची. आणि मग बरोबर का तिथं तुकोबारायची कीर्तन, आणि कीर्तना करतात छत्रपती शिवाजी राजे यायचे आणि नजराणा समोर घ्यायचे, नजराणा समोर मांडायचे. हा घ्या नजराणा, तुकोबाराय दिवट्या छत्री घोडे हे घ्या. तुकोबाराय म्हणायचे नाही लागत आम्हाला, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आताची जर आम्ही महाराज लोक असतो ना, आम्ही म्हटलं असतो दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातची पडे, असं म्हटलं असतो. ते तुकाराम महाराज होते, नाही घेतलं, नाही लागत. सोने रुपया मा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. भोजन करायचे तुकोबाराय, भाषणामध्ये एवढी तल्लीनता असायची तुकोबारायच्या आई बर का. तुकाराम महाराज भजन करायचं, इतकं गोड असायचं. सामुग्री नव्हती अशी, असा विना नव्हता त्यांच्याकडे. तो विना होता पण ना फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि विकाची टाळ कशाची होती माहिती का? दगडाची टाळ. का आपल्या नगरचे नागब्रह्मवाल्याचे होते का असायचे? नाही, दगडाची टाळ. माझ्यावर म्हणणार तुम्ही? हो नाशिककर म्हणणार तुम्ही? म्हणणार का? माझ्या मागे म्हणायचे सगळ्यांनी बरोबर. धिन्ना धिन या गोलामध्ये सगळ्यांनी माझ्या मागायचं. सगळ्यांनी थोडे बारीक टाळ वाजवायचे. तुकोबाची अमृतवाणी देवाची छापण ताकात, तुकोबाची अमृतवाणी देवाची छापण ताकात. गगनाच्या टाळामधून गायले अभंग, ए बोला विठ्ठल बाबा विठ्ठल, बोला विठ्ठल बाबा विठ्ठल. करवा विठ्ठल जीवे भावे. क्या बात है, करवा विठ्ठल जीवे भावे. हे सोच मन झाले हाव बरी, हे सोच मन झाले हाव बरी. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. छान, टाळी वाजवा, टाळी वाजवा. उगाच त्यांना सरकार महिन्याला 1,500 रुपये देते का? एवढं गोड म्हणतात म्हणून 1,500 रुपये. हा जोक असं पाहिजे. हा आणि म्हणून भजन असलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं भजन होतं. अजून किती गोड म्हणणार माझ्या बरोबर? म्हणणार. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची. त्यांना घेणं जरा त्यांना. कुंभाराने पाळ तोडविले पाय. भाऊ लय भारी म्हणतात. हसत खेळत बोबडे बोलत, तोडविले पाळ त्याची शोधी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तोडविले पाय. छान छान छान.
लय गोड म्हणू लागला. आता माझा विचार नाही, हे मंदिर कोणाचं आहे? मागं मारुतरायाचं, बरोबर ना? आणि इकडून आईचं मंदिर आहे. दोघांची शपथ आहे तुम्हाला खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का काही? ए याचे बोल की घरामध्ये काम करता? खरं खरं बोलायचं. मारुतरायाची आईची शपथ आहे तुम्हाला, खरं खरं बोलायचं. सगळ्या बरं का, सिडको मधल्या सगळ्या. तुम्ही घरामध्ये काम करत असताना, धुणं भांडी करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे, खरं खरं. तुम्ही देवाचं भजन करत नाही. डाय वाढल्या त्या बाईला का अख्खा महाराष्ट्र पण खरं बोलणार का मला आज भेटलं. धन्य माता पिता वरून तयशिया म्हणून मोकळ्या झाल्या बाईला का वा. आणि मग भजन तुकाराम महाराज करत करत निघाले. एक कीर्तनामध्ये रंगले तुकोबार आहे. किती किती रंगले माहिती का? तुकाराम महाराजांनी नामबाबांचा, नामदेवरायांचा अभंग घेतला. कोणता अभंग? म्हणत असतील बरं निवांत उभं होत होतं, यांनी दिला त्रास आम्हाला. असं नाही पण मग लय गोड बरं का, लय भारी आहे, क्या बात आहे. आणि मग नाचायला लागले. तुकाराम महाराजांचं कीर्तन. आणि ते कीर्तनात देवानं नाचवलं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, गळला पितांबर, असं कीर्तन चालू. आणि कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. चाकणचा सुभेदार त्या कीर्तनावर हल्ला करण्याच्या तयारीत निघाला. पण त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक, आणि बहिर्जी नाईकाला कळालं की आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय आणि हल्ला होऊ द्यायचा नाही. राजाच्या गणात जाऊन सांगितलं, राजा ऐका, आपल्या कीर्तनावर हल्ला होणार आहे, आपल्याला जागा बदलावी लागते. हे राजांनी ऐकण्याच्या अगोदर कीर्तनातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं. कीर्तनातली लोक उठून पळायला लागली. अरे पळा, धावा, वाचवा, सगळी लोक पळायला लागली. त्या दिवशी तुकोबाराय म्हणले, अरे पळताय काय? या कीर्तनातून जो पळेल, जो कोणी कीर्तनाची जागा सोडेल, विक्षेप करेल, अरे 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तन रंग तोडू नये. फुटोय मस्तक, तुटोय शरीर, तरी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो, आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर शब्द पडले. कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतं, एवढे शब्द छत्रपती शिवरायांच्या कानावर पडले. शिवराय म्हणले, तुकोबा, आज मला या कीर्तनात मरण जर आलं ना, हा भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले. कीर्तनात बसल्यानंतर पांडुरंगाचा घाणा घातला. का रे, वरून जसा काळ आहे तसा आतून पण आहे का? तुकाराम महाराजांना, एकतर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही भक्ती करतोय, तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय? पण देवा, या काळात जर माझ्या कीर्तनाला जर गालबोट लागलं, तर इथून पुढच्या काळात तुझी कोणी भक्ती करणार नाही. लोकांनी गाथा बुडवलाय, मला लाज वाटते कधीतरी. लोकांनी बुडवण्याच्या अगोदर देवा मला बुडवावं लागला हा गाथा. जर माझ्या कीर्तनावर जर संकट आलं देवा, याद राख, पंढरपूरचा विठोबा
विटेवर थरथर कापत होता आणि घामाच्या धारा डोक्यातून खाली घसरायला लागल्या. रडत होता जगाचा मालक, ढासढासा रडायला लागला, थरथर कापूड आला आणि थरथर कापूड आल्यानंतर पांडुरंगाला त्वरा झाली करुणा, टाकेले मागे. अशा त्वरतेनं लोहगाव मध्ये आले. तुकोबरायांचे पाय धरले. फार फणफणले तुम्ही, शांत व्हा. यांच्याकडे पाहिलं मी, स्वतः मी पाहिलं. तुम्ही तुमचं कीर्तन चालू करा आणि मी यांच्याकडे पाहिलं. स्वतः देव विशीवर गेले आणि जेवढे मावळे होते ना आपले छत्रपती शिवरायांचे सगळे विशीच्या आतमध्ये घातले. आई बरं का, आतमध्ये घातले. आणि तुम्ही जा कीर्तन ऐका, मी इथं काय काळजी करायची गरज नाही. सगळ्यांना आतमध्ये घातलं आणि देव स्वतः विशीवर जाऊन उभे राहिले. पण देवाची लीला चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुगुड सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. जगाच्या मालकण तुकोबाराय वळघळता, टाळकऱ्यां सगट, ऐकणाऱ्यां सगट, जेवढे कीर्तनात बसले तेवढे सगळे छत्रपती शिवाजी महाराजच करून टाकले. आले ते उसको पकडते एक गेला आतमध्ये, वेस क्रॉस केली आणि आतमध्ये गेला. आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराज म्हणून पकडलं. शिवाजी महाराज म्हणून पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज आणि विशीच्या बाहेर गेलं का तो निघायचा रफिक. रफिक तू का माग्या, तू म्हणायचं शफिक मी पहिले सेवा. आता शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे, परत शिवाजी महाराज म्हणून धरायचे. शिवाजी महाराज म्हणून धरलं का विशीच्या बाहेर नेला का तो निघायचा अहमद. अहमद अरे तू का बागाया, तू म्हणायचं मोहम्मद मी पहिले सेवा. आणि मग त्यांचा राजा वाईट लागला, तुम्हाला सबको काट डालो. काय म्हणला? सबको काट डालो, सगळ्यांना कापून टाक. एक वाक्य होतं बघा, अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्काशर बाजावर टक्काशर बाजा. अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्काशर बाजावर टक्काशर. आंधळ्या नगरीचा राजा असू द्या. हा आणि मग ना, आणि मग सांगण्याचा भाव असाच आहे, भाव असाच आहे. हा आणि मग ना, हा आणि मग ते म्हणले अरे ओ शिवबा नाही, ओ कोई और है, कोई और है. मग आता काय करावं, तुम्हाला सगळ्यांना कापून टाका. देव म्हटलं अंगलट झालं की. देवाने काय केलं, सगळ्यांची रूप आकर्षित केली. तोपर्यंत विठोबा-रखुमाईची सुरुवात झाली होती, म्हणजे फुलं बिलं आली होती, हारबीर आला होता. इकडे कीर्तनात विठोबा-रखुमाईची तयारी चालू झाली होती. आणि मग ना तोपर्यंत म्हणले सबको काट डालो, सगळ्यांना कापून टाका. देव म्हणले आता मला आता काय करणार नाही. पण देवानं स्वतः छत्रपती शिवरायांचं रूप घ्यावं. अरे बघा आपल्या छत्रपती शिवरायांची जागा जगाच्या बापानं पांडुरंगानं छत्रपती शिवरायांचं रूप घ्यावं. एवढी मोठी जागा छत्रपतींची होती. आणि बसले घोड्यावर, देव स्वतः घोड्यावर बसले. टाच मारून घोड्या असा टाच मारली आणि टाच मारली. निघाले देव, निघाले. आणि निघाल्यानंतर देव हाती लागत असतोय कोणाच्या? आमच्या साधू संतांच्या देव स्वप्नात आहे ना, योग्याच्या ध्यानी द्याताना तुळशी, तो तुम्हाला सापडेल होय. देवानं काटेवनात नेलं आणि काटेवनात नेल्यानंतर घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होत, नाही कळलं? त्या काळातल्या घोड्यांना कळत होत की आपला मालक आपल्याला काय म्हणतोय. आताच्या असू द्या, मला काय नाही बोलायचं पुढे. हा आणि मग ना, मग ते घोड्यांना आज्ञा केली. आमची वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, काय म्हणायचे? बडबडजीनो घोडो, खानो घनो, चलनो थोडो. नाही कळलं? सांगतो पुढे अजून. बडबडजीनो घोडो, खानो घनो, चलनो थोडो, घोड़ो के छोड़ो मारो, नीचे बडजी और ऊपर घोडो. नाही कळलं? मारवाडी भाषा. अजून थोडस पुढे बोलतो. बडजीचं घोडं खायला मोकार, लई खायला, पण चालायला थोडं. घोड्यावर जर कधी बडजी बसलं आणि घोड्याला जर छडी मारली, बडजी खाली, घोड्यावर टांगा पलटी, असू द्या. आणि मग ते काठीवनात नेलं, घोड्यांना आज्ञा केली टाका घाली, टाकलं घाली. आणि महाराज अशा प्रकारे कीर्तनाचं रक्षण केलं. महाराज म्हणले भाग्याचं गणितच देव आहे. ते भाग्य अनुसरून तो प्रत्येक संकटाचं निरसन करणारा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याची अर्थता आमची शुद्धच असावी. का? महाराज म्हणले मागे पुढे
सांभाळ करणारा देव आहे आणि देवाची संगत करावी. कोणाची संगत केली नाही तरी झालं. आणि जो देवाची पूजा करणार आहे ना त्याच्या माणसाला त्याच्या सोबत राहावं. ज्याचे विचार चांगले, जो भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जातो त्याची संगत करावी. का जीवनात संगतीला लय महत्व आहे. माझ्या सुद्धा जीवनात असे काही व्यक्ती आल्या की त्यांच्या माध्यमातून जीवनाचं खरं तर मार्ग बदलण्याचं गणित मला मिळालं. असतात अशा काही व्यक्ती की जन्मामध्ये अशा व्यक्ती आल्या पाहिजे. साधूंचं संगत. मला वाटतं कालचा व्हिडिओ पाहिला. हा जो त्रिशूळ आणि हा जो ओम आणि डमरू उभा केला ना, मला वाटतं या करता सुद्धा साधू बाबा आले होते. काय आले होते ना, नाशिकवरून त्र्यंबकवरून आले होते, विकास दादांच्या तिथून आले होते. हा आणि मग आले होते. मला वाटतं नाशिक जवळ येते, त्र्यंबक जवळ आहे तुम्हाला, 20-22 किलोमीटरचं अंतर आहे, बरोबर ना. असंच एक गाव, नाशिक सारखं गाव, साधू बाबा गावात आले. एवढं सांगतो थांबतो, परत पुढचं यायचं अजून बाकी त्यांचं. हा आणि मग ते साधू बाबा आले बरं का, विकासजी साधू बाबा आले, आपलं ते सदानंदजी आणि साधू बाबा आले. साधू बाबा आले आणि साधू बाबांचं सगळं गाव पाया पडायला गेलं. तुम्ही ऐकतात ना, झोपल्या का काय का. हा साधू बाबांचं सगळं गाव पाया पडायला गेलं आणि माझ्यासारखं तरणे ताटं पोरग पाया पडायला गेलं. साधू बाबा मी पाया पडलोय तुमच्या, पण अख्खं गाव काय पाया पडलं? काहीतरी चमत्कार असल्याशिवाय हल्ली लोक, बोला ना, हल्ली लोक चमत्कार असल्याशिवाय नमस्कार घालत नाही. ही जगाची रीत आहे. म्हणजे साधू बाबा म्हणले माझ्याकडं अष्टांग योग आहे. मग साधू बाबा एक मला शिकवणार. साधू म्हणले मी प्रपंचातल्या माणसाला नाही शिकवत. अच्छा बरं का, प्रपंचातल्या माणसाला शिकवत नाही. का? त्याला जर शिकवायला गेलं तर ती उलट शिकत असते, म्हणून नाही शिकत. साधू बाबा शिकवणार प्लीज प्लीज म्हटल्यानंतर पोरग जिद्दीला भेटलं. साधू म्हणले येस ऑफकोर्स शिकवतो, डोंट वरी असं म्हटलं. हा डोंट वरी, नाही कळालं, जाऊ द्या. हा डोंट वरी म्हटल्यानंतर पोरगाला म्हटलं अट काय? म्हणले रोज माझ्या सोबत यायचे. रोज पोरग सोबत यायला लागलं आणि सोबत येत असताना 8 दिवस पोरग सोबत आलं आणि 8 दिवस त्याला पहिला योग शिकवला. अष्टांग योगापैकी पहिला योग आहे ध्यान योग, जप योग, तप योग. जो शिकावा, ध्यान कसं करावं हे शिकवलं. आणि शिकल्यानंतर पोरग 9व्या दिवशी दुसरा योग शिकण्याच्या तयारीत आलं. साधू बाबा एक महत्वाचा प्रश्न आहे मला विचारायचा आहे, राग येऊ देऊ नका. पण प्रश्न असा आहे बरं का चिंतामणजी, प्रश्न असा आहे मिलिंदजी, प्रश्न असा आहे की राग येऊ देऊ नका, पण प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे. साधू बाबा तुम्ही लग्न का नाही केलं? कोणाला म्हणलं पोरग? साधूला. आता साधू, मेन मुद्दा साधू कोणाला म्हणतात? ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू म्हणावं आणि ज्यानं 6 साधलेत त्याला सहाधू आणि साधू याच्यात फरक आहे, बरोबर ना. साधू नाही म्हणले नाही केलं. बाबा काय नाही केलं लग्न? साधू म्हणले नाही केलं. तुला काय करायचं? साधू लग्न करायला पाहिजे होतं तुम्ही. साधू लग्न करायला पाहिजे होतं. साधू म्हणले नाही केलं, पण तुझं तरी काय कल्याण झालं? त्याने प्रमाण वाचून दाखवलं. तो म्हणला आयशाला जो चुकला आणि तुका मुली वाया गेला. साधूला म्हटलं, साधू म्हणले उठतो का टाकू द्या चिमटा. हा कुंभमेळ्यात आठवतो का तुम्हाला? हा जाऊ द्या. हा नाही म्हणले नाही केलं लग्न, करायला पाहिजे होतं. साधू म्हणले तू तरी कुठं केलंय, तू तरी कुठं लय दिवे लागले माहिती. साधू बाबा काय बी बोलू नका. माझी बायको माझ्या करता जीव बी द्या, म्हणजे त्याची बायको. हा म्हणलं माझी बायको माझ्या करता जीव बी द्यायला तयार आहे. हा आणि म्हटलं माझी आजी ना माझ्या करता काय बी करायला तयार आहे. आजी बरं का सगळं नाव सांगितलं. बरं म्हणलं मग मला तेच पाहिजे. तू रोज किती वाजता उठतो? पोरगं म्हणलं 7 वाजता. उद्या 5-6 वाजताचा अलाराम लाव. अलाराम तर याच्यातला उठतो राम. आलाच नाही राम तर याच्यातला जातो राम. सर्वा गड्डी राम असं फिट बसलं पाहिजे. कीर्तनकार असं पाहिजे, उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. हा आणि मग ना म्हणले अलाराम लावून उठ म्हणले.
ते गेलं घरी, विकायची घरी गेलं ते. आणि घरी गेल्यानंतर त्यानं बरोबर 6चा अलाराम लावला. ते 7ला उठायचं, रोज 7ला उठायचं. कार्यक्रम लेट व्हायचं ना आपलं, ते त्याला सत्संगातून घरी जायला उशीर व्हायचा ना. आणि ते गेलं घरी, गेलं आणि घरी गेलं ना अलाराम लावला, उठलं. 6 वाजता ध्यान लावलं, 7 वाजले, 7:30 वाजले. पोरग काय आजी, पोरग काय उठाना. बायकोला वाटलं गेलं, पण पोरग काय गेलेलं म्हणजे तिचा नवरा काय गेलेला नव्हता. त्यानं काय लावलं होतं, ध्यान लावलं होतं. पाहुणे रावळ्यांना फोन गेले, चला अंत्यविधीचा कार्यक्रम या टायमाला आहे. सगळ्यांना फोन केले. गावातल्या भजनी मंडळाला सुद्धा फोन केला. भजनी मंडळ पकवास घेऊन आलं, टाळ घेऊन आलं, सगळे पकवास घेऊन आले. काळी एकला स्वर लावला, मी जातो, असू द्या असू द्या. आणि त्यांनी अभंग गायला, गोड अभंग गायला. आणि मग त्याच्यानंतर पाहुणे रावळे जमा झाले. 11:15 वाजून 3 मिनिटानं बरोबर साधू बाबा आले. तेवढ्यात आजी रडत होती. यामाचे काय डोळे गेले का काय, तरण्यात आठ्या नातून याला मला ठेवलं आणि त्याचे काय डोळे फुटले का काय देवाची. सगळे रडत होते. साधू बाबा आले आणि साधू बाबा आल्यानंतर सगळी लोक बाजूला झाली. साधू बाबा आले, काहीतरी चमत्कार होणार. सगळी लोक बाजूला झाली आणि साधू बाबा पोराजवळ गेले आणि पोराचा हात हातात घेतला. जुनी लोक माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायचे, बोला ना बोला ना, कशाने ओळखायचे, हाताच्या नाडीने ओळखायचे. साधू बाबा पोराजवळ गेले, हात हातात घेतला आणि बरोबर कानाजवळ गेले. नाडी जोरात दाबले, कानात सांगितलं, म्हणले उठू नको, पिक्चर आधी, बोला ना पिक्चर आधी बाकी. त्याला म्हणले झोपून राहा. म्हणजे काय काय होतं ते फक्त पाहत राहा. ऐका रे ऐका. सगळ्यांकडे बघितलं, त्या पोराचा हात हातात घेतला. म्हणजे ऐका, हे पोरग जिवंत होईल. जिवंत होईल म्हटल्यानंतर सगळी लोक आश्चर्यचकित झाली. म्हणजे कस काय गेलेलं पोरग जिवंत कस काय होईल. पण म्हणले एक अट आहे, माझ्या खिशात एक पुडी घरी राहिली का, म्हणजे त्यांची राहिली. म्हणले माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे. जो दुधात टाकून पी तो मरल आणि पोरग जिवंत होईल. सगळे रडत होते. साधू बाबा उठले आणि उठल्यानंतर ते आजीबाई पाशी गेले. आजीबाईला म्हणायचे, आजी रडू नको. आजीचा टोला चालूच होता, या माझे काय डोळे फुटले का काय, त्याला न्यायच्या अगोदर मला न्यायचं वाटलं झालं देवाचं. देवाला शोधलं, आजे रडू नको, ही पुढे ये आणि तू औषध घे, तू मरशील आणि तुझा ना तू जिवंत होईल. आजीनं पुसलं डोळं. आजी म्हणली, जोगड्या अजून मी कडकडा हरभरे पोळी तर मला म्हणतो औषध घे, घेणार नाही. आजीने घेतलं नाही औषध, पाहता काय माझ्याकडे. आणि नंतर बायको गेले. बायकोला म्हणले, तुम्ही लय रडता, तुम्ही रडू नका, हे औषध तुम्ही घ्या, तुम्ही मारताला आणि तुमचे पतिदेव जिवंत होईल. ती लय रडत होती, त्यांना न्यायचं अगोदर मला न्यायचं. सगळी रडत होती. बायकोला म्हणले, रडायचं फार कारण नाही, ही पुढी घ्या आणि तुम्ही मारताल आणि तुमचे पतिदेव जिवंत होईल. असं म्हटल्यानंतर बायकोने डोळे पुसले. बायको म्हणली, दुसरा करी. औषध घ्या ना, कोणीच औषध घ्या ना. शेवटी भजनी मंडळात गेलो. भजनी मंडळ म्हणलं, आम्ही संपलं का गावात भजनच करायचं कोण नाही, ते कोणी काय नाही. इकडे गायक मंडळीत गेले, म्हणले लईच थकले, आज नाही जमणार, आज नाही जमणार. आणि सगळ्यांक गेले, कोणीच तयार व्हायना, कोणीच तयार व्हायना. मग कोणी तयार व्हायना. साधू म्हणले, ऐका, कोणीच तयार होत नाही. त्र्यंबक मधून आलोय, मग कोणी तयार होत जर नसल मी तयार होणार. साधू बाबा तयार होणार म्हटल्यानंतर गावानं फटाकडेच फोडायला सुरुवात केली. खाली फट्ट वाजलं, फुट्टू वाजायचं असं, वरती भिंजरायचं असं, वरती असं गेलं का असं ते वरती फर्र वाजायचं आणि खाली फट्ट वाजायचं असं, बरोबर ना, असं सांगताय बरोबर आहे. आणि मग ना असं फटाकडे फोडा सुरू साधू बाबा. आणि गावोगावी लोक ना बरं का विकायची, बरं का लय कोणीला असतं. तुम्हाला माहिती का, कळशरवणाच्या टायमाला, बरं का भाऊ, कळशरवणाच्या टायमाला ब्रह्मचारीच माणूस वर का चढीत माहिती का, कळस बसवायला. त्याचं कारण असं, त्याला जर वर चढवलं कळस बसवायला, त्याचं लग्न बिग्न काय झालेलं नसतंय. आणि त्याला जर वर चढवलं कळस बसवताना यदा कदाचित त्याचा पाय सटाकला आणि ते जर खाली पडलं, ती गेलं तरी चालतंय म्हणून त्याला वर चढीतात, बाकी काहीच कारण नाही. संसारातली माणसाला लय बनेले. आणि मग ना साधू बाबा औषध घेणार. अख्ख्या गावानं फटाकडे फोडायला सुरुवात केली. भजनी मंडळानं अभंग बदली गेला. मी जातो म्हणत होते, त्यांनी अभंग लावला. आजी आनंद रे आनंद, अभंग बदली झाला. सगळ्यांनी बदली केलं. मग म्हणले साधू म्हणले, मी औषध घेणार. 11:30ला 5 मिनिटं बाकी, आवरा. म्हणले औषध घेणार, पण औषध घेणार असं नाही घेणार, दूध आणा गावठी गायचं. म्हणले शक्तीधाम म्हणल्याच गायचं दूध लागल, ती आणा, ती दूध आणा.
हा ते दूध आणलं आणि साधू बाबांना पुडी बाहेर काढली. पुडी बाहेर काढली. पुडीत औषध बिवषध नव्हतं. पुडीत होती पिठी साखर. पिठी साखर दुधामध्ये टाकली आणि अशा कारणाला एक तरी चमचा लागतोच. चमचा नाही कळालं? चमचा हल्ली तरी चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात. चमच्याचं बोलतो मी. चमचा बोलावला आणि कशाला बोलावला? दूध हलवायला. दूध हलवलं आणि साधू बाबा दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठत याच्याकडे नव्हतं. आम्हालाच मारा तुम्ही ते म्हणते साधू बाबा. अरे हा आणि ते साधू बाबा काय मारा ना. हे म्हणजे काहीतरी झालं बरं का. काहीतरी गेम झाला. लावा ताकद नाही का? हा हा चांगल्या बोले हा काहीतरी झालं म्हणले. काहीतरी झालं आणि म्हणजे काहीतरी झालं. हा काहीतरी गंमत झाली गड्या. आणि काहीतरी झालं म्हणले. काहीतरी झालं ते इंस्टाग्राम बघायचं त्याला लगेच कळलं. हा चांगल्या बोले काहीतरी झालं म्हणले. हा आणि म्हणले काहीतरी झालं म्हणले. आता काय करावं? हा म्हणले ना काहीतरी झालं म्हणले. काहीतरी झालं म्हणले. आता काय करावं? साधू म्हणले उठ. पोरग उठून बसलं. उठून बसलं. सगळी लोक म्हणले साधू तुम्ही तर मेलेच नाही. पोरग कसं काय उठून बसलं? हे म्हणले पूर्व नियोजित होतं. पोरग गेलं नव्हतं. हे मी त्याला सांगितलं होतं. पोरग उठून बसलं. पण पोरानं आजीचं आणि बायकोचं आपल्याबद्दलचं सगळं मत ऐकलं. पोरग म्हटलं बाबा तुम्ही म्हणला तेच खरंय. संसारात एकटा आलोय आणि एकटाच जाणार आहे. म्हणून सांगतोय संसार नावाच्या गोष्टीत जर आलात पुण्यरूपी काम कमवायचं काम करा. भाग्य कमवण्याचं काम करा. तुकोबा तेच म्हणतात आम्ही भाग्य उजळवलं. पुढं संत दर्शनीया लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनात हा लाभ. म्हणूनच त्याचं भजन करावं. कोणाचं विठोबा